नमस्कार मंडळी, मी माधवी मुखरे तर पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये. तर आजच्या लॉंग व्हिडिओमध्ये आहे आता आम्ही जाणार आहोत कारल्याच्या देवाला. तर चला तुम्हाला पण दर्शन करवते. तर चला आपण जाऊया कारल्याला. तर इकडे कारल्याला जाण्याच्या आधी घेतले होते मी धोंडे बनवायला. चला म्हटलं धोंड्याचा महिना आहे तर धोंडे बनवून देवाला घेऊन जाऊत. त्याच्यासाठीच आम्हाला जायचं होतं, धोंडे द्यायसाठीच देवाला. म्हणूनच आम्ही कारल्याला जाण्यासाठी निघालो होतो. इथे घेतले होते मी तिळाचे आणि गुळाचे धोंडे बनवायला. आता हे इन्स्टंट धोंडे होतात, म्हणजे जास्त काही वेळ लागत नाही, काही नाही. पटकन तिळाच्या पिठामध्ये गूळ मिसळला की ते रेडी होतात. इथे बघू शकता छान असे जमतात आणि थोडंसं जास्त गूळ टाकला म्हणजे पटपट पण होतात. आता कारल्याला भरपूर दुरून दुरून लोक येतात इथे दर्शनाला. खूप छान देवस्थान आहे, आमच्या जवळच खूप मस्त असं देवस्थान आहे. मी तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच. आणि इथे मग असे पन्नीमध्ये, एका पन्नीमध्ये 33 धोंडे पॅक केले आणि बाकी दुसऱ्या देवांना ठेवायला असे थोडेफार मी पन्नीमध्ये घेतले होते. एकानंतर ह्या शेंगा पडल्या होत्या. 2-4 दिवसापासून या शेंगाकडे लक्ष झालं होतं की फोडून टाकू, पण याच्यावर काय लक्ष जाईनच झालं. म्हणून म्हटलं चला आज पटकन याचे शेंगदाणे करून घेऊ, म्हणजे हा तेवढाच गर्दा कमी होता. आता हे छोट्या छोट्याच अशा गोष्टी राहत येतात की त्याच्यामुळे भरपूर पसारा दिसतो, असं एकदम अस्तव्यस्त वाटतं. आणि जागच्या जागी व्यवस्थित पसारा असला की खरंच छान माइंड पण फ्रेश राहते. आणि आपलं घर जेवढं स्वच्छ राहील, नीटनेटकं राहील, तेवढं आपला माइंड पण सेट राहते. आणि जेवढं आपलं घर अस्तव्यस्त पडलेलं राहील तेवढा आपला माइंड पण डिस्टर्ब राहतो. माझं तर होते. आता घर जर आवरलेलं असेल तर मला छान फ्रेश वाटते, आणि जर घर अस्तव्यस्त पडलेलं असेल तर मला अजिबात चांगलं वाटत नाही. आता मला सवय झाली तशी, त्याच्यामुळं मला काही तेवढं बरं वाटत नाही. नंतर इकडे कारल्याला जाण्याच्या आधी मग मी थोडंफार स्वयंपाकाचं पण मला आवरायचं होतं. कुकर वगैरे लावून घ्यावं म्हटलं, म्हणजे आल्यावर तेवढं काही टेन्शन राहत नाही. स्वयंपाकाचा अर्धा निर्धा स्वयंपाक झालेला राहतो. नंतर आल्यावर फक्त पोळ्या टाकून फक्त वरण फोडणी द्यायचंच राहते. म्हणून इकडे मी आधी कुकर लावायला घेतलं होतं. आता बाहेर जायचं म्हटलं की थोडंफार काम आवरून गेलं तरच बरं राहते, म्हणजे आल्यावर तेवढं काही टेन्शन राहत नाही आपल्याला कामं आवरायचं. इकडे झालं होतं कुकर वगैरे लावणं माझं. आणि नंतर दुसरी गोष्ट म्हणजे आता कारल्याला जायचा भरपूर दिवसापासून आमचा प्लॅन चालला होता, पण आता घरचे धोंडे राहिले होते, पुन्हा माहेरचे धोंडे राहिले होते, त्याच्यामुळं काही जाणं झालंच नाही आमचं. आणि पुन्हा आज करायचं होतं चिंचेचं वरण, त्याच्यासाठी इकडे मी चिंच पण भिजू घातली होती. आणि आता एवढी तयारी केली, सगळं केलं, आणि हा पाऊस आला. आता म्हटलं हा पाऊस काय आपल्याला जाऊ देतो का नाही काही माहीत नाही. चांगला जोरामध्ये पाऊस चालू होता, इथे बघू शकता. आणि भरपूर वेळ चालला होता पाऊस पण कृपा झाली आणि थोड्या वेळाने पाऊस उघडला, इथे बघू शकता. मग नंतर निघालो आम्ही इकडे जायला. मस्त असं वातावरण झालं होतं, थंडगार छान वातावरण होतं. सगळीकडे छान झाडं पण असं पाणी पडलं की किती छान फ्रेश दिसतात नाही का. नंतर इथे आहे चिंतामणी बाप्पाचं मंदिर, इथे बाहेरूनच दर्शन घेतलं आणि निघालो पुढे कारल्याला जायला. तर कारल्याला जाताना चिंतामणीचं पण मंदिर लागते. इथे बघू शकता आलो आहे आम्ही इथे कारल्याला. हे आहे कारला आमचं खालचं देवस्थान आहे. वर पण खूप छान आहे. आता वरचं मी नंतर तुम्हाला एखाद्या वेळेस नक्की दाखवते. आरती सुरू झाली होती इकडं. तसं तर आम्ही बरोबर आरतीच्या वेळेलाच आलो होतो. आधीच नियोजन लावलं होतं की बरोबर आरतीच्या वेळेला जायचं. नंतर आरती झाल्यावर पण थोडीफार गर्दी झाली होती, तुम्ही बघू शकता तिकडे. आता नंतर बाहेर असं काही वातावरण होतं छान असं, मस्त झाडाला वारं सुटलं होतं, झाडं छान हलत होती. आणि इथे बघा आम्ही पण थोडं बसलो होतो रेस्ट करायसाठी म्हणून, आणि छान पण वाटते नाही का. नंतर इकडे आहे बजरंगबलीचं मंदिर. आता कारल्याला आल्यावर इथं आम्ही 2 मिनटं थांबतो, म्हणजे थांबतोच अहो. इथे थांबताचं मस्त वाटते, इथे पण थांबलं की खूप छान असं. आणि एवढ्या छान वातावरणात चला म्हटलं आपल्या पिल्लूसोबत एक क्लिप घेऊया. किती सुंदर असं वातावरण झालं, पाणी पडलं की छान आभाळाचं वातावरण राहतं आणि मस्त वाटतं, असं थंड थंडगार लागतं, छान फ्रेश हवा राहते, खूप मस्त वाटतं. आणि बाहेर आपण जरासं बाहेर फिरून आलो की बी आपला माइंड फ्रेश होतो कसा नाही का. नंतर इथे थांबलो होतो दूध डेअरीवर, कारण दूध घ्यायचं होतं. आणि इकडे आलो होतो कारण मिक्सर पण रिपेअरला टाकलं होतं, ते पण घेऊन जायचं होतं. चला म्हटलं आलोच तर आता इथून दूध पण नेऊया. सकाळी सकाळी पिल्लूला चहा लागतो त्याच्यासाठी. नंतर इथे दिसला गुपचूपचा गाडा. आता गाडा दिसल्यावर तर खाण्याची इच्छा होतेच. चला म्हटलं थोडेफार खाऊया. इथे पिल्लूला पण आता पिल्लूची डिमांड राहते जास्त
मस्त गुपचूप खाण्याच्या. तर त्याच्यासोबत आपली पण मज्जा राहते नाही का. आता माझा पिल्लूला तुम्हाला माहीत आहे की त्याला गुपचूप प्रचंड आवडतात खायला. आता म्हटलं तोंडातलं आलं मम्मा मी काही जास्त खाणार नाही, जास्त नाही म्हणता त्याने भरपूर असे गुपचूप खाल्ले. नंतर इथे आईसाठी घेतला होता आम्ही बदाम शेक. तर म्हणतो की मम्मा मोठाईला मीच देणार. आता मोठाईचा प्रचंड लाडका आहे माझा आयुष, तुम्ही बघू शकता. त्याने त्याला मोठाईला दिल्यावर त्याच्याच तोंडावर किती खुशी झाली. नंतर इथे दूध आणलं होतं ते ठेवलं तापवायला. फायनली मिक्सर चालू झालं. आता काहीतरी कामाला लावायचा पुन्हा, कारण आता पोळी खायची नाही कोणालाच, म्हणून भातच मध्ये सगळ्याला भात वरणच खायचा. आता आम्ही पाणीपुरी खाऊन आलो, आईने बदाम शेक केला, त्याच्यामुळे कोणाला काही जास्त भुका नाही, त्याच्यामुळं फक्त आता अगेन भात लावायचं. मला सोपं झालं. पोळ्या टाकण्यापासून मी वाचले, माझ्यासाठी सोपं काम झालं. पोळ्यापेक्षा भात कधीही सोपंच. पटकन तांदूळ लावायचे, कुकरला लावायचे, मीठ टाकायचं, झाला आपला भात केला. नाही का आता पोळ्या नाही टाकायच्या, पोळ्यापेक्षा भात तर कधीही सोपाच. त्याच्यापेक्षा मलाही बरं वाटलं की पोळ्या टाकायच्या नाही. लावते आता मी भात. आता हे पिल्लू पण बघा सरप्राईजली आलं त्याच्या मावशीकडून. आता आल्या आल्या सगळं दाखवते मोठ्याला की काय आणलं काय नाही, मावशींनी कसा ड्रेस घेतला, पेढे आणले, धोंडे दिले, तसं सगळं काही काही दाखवत होतं ते त्याच्या मोठ्याला एक्साइटली. इथे बघू शकता. नंतर गेलं पप्पाला भेटायला. आता पप्पाला कसं वाकून पाहते, पटकन आवाज देत नाही की पप्पा मी आलो आहे म्हणून, आधी असं इशाऱ्यानं आवाज देतो काहीतरी. नंतर बघा इथे पप्पाजवळ बोलवत आहेत, पण पिल्लूला काय पप्पाजवळ जायचं नव्हतं, लांबूनच बोलतोय पप्पाला. पण त्याला दाखवायचं होतं त्याच्या आयुष दादाला काहीतरी, की आता माझ्या मावशीनं मला किती पैसे दिले, मी काय काय मजा केली. आता हे प्रेम फक्त थोड्या वेळासाठीच राहते बरं का. नंतर आता थोडा वेळ झाला की त्यांचे भांडणं सुरू होतात. आता 2-3 दिवस झालं लांब आहेत, त्याच्यामुळं कसं तरी थोडा वेळ छान राहते. चला म्हटलं तेवढाच वेळ का होईना छान प्रेमाने दोघं भाऊ राहतात. आता यांना कितीही सांगलं तरी यांचं इतकं भांडण होतं काही सांगायचं कामच नाही. आता मावशीनं दिलेले पैसे दाखवणं चालू आहे पिल्लूची. तर आता ते आपण वरण फोडली. हो का मा? अरे बापरे, फोन काऊन नाही केला मग तू फोन का नाही केला? कशासाठी मग? थांब थोडंसं. हो हो. तर कढईमध्ये तेल टाकलं, जिरं मोहरी छान तडतडू दिली आणि नंतर टाकला त्याच्यामध्ये कांदा. आता एक वरण सिम्पलच वरण आहे, तेवढं काय असं वेगळं नाही, पण चला म्हटलं तेवढंच शूट करू थोडंसं तुमच्यासाठी. आता हा कांदा होऊ द्यायचा, छान असा परतू द्यायचा, लालसर होईपर्यंत छान होऊ द्यायचा. तर हा कांदा छान होत आला, जवळपास समजा होतच आला, तर याच्यात टाकायचा. ओके मा ओके. हो मी पण खाते ना. बरं बरं ठीक आहे. बरं बरं बरं. तर टाकायचं. नंतर मग लसूण. आता माझ्या पिल्लूच्या बोलण्यात काही समजायला का नाही समजायला काय माहीत नाही मला. आता माझं पिल्लू आत्ताच आलं, त्याच्यामुळं त्याला असं वाटायला की काय काय बोलू मम्माला आणि काय काय नाही बोलू, असं चाललं त्याचं. आता छान इकडे लसूण होऊ द्यायचा, थोडासा परतू द्यायचा, लालसर लालसर होईपर्यंत त्याला छान परतून घ्यायचं. नंतर टाकायचे त्याच्यात आपले मसाले. हे त्याच्यात गेलं हे लाल तिखट, जसं लागते तसं लाल तिखट टाकायचं. नंतर टाकायची थोडीशी हळद. तशी मी शिजायला टाकते हळद, पण तरीही थोडीशी टाकायची. हळद टाकायची. लाल तिखट झालं. आणि हा आहे देवकृपाचा म्हणजे इथला मसाला, छान असा काळा मसाला आहे. मस्त यालाही परतून घ्यायचं. इथे बघू शकता थोडंसं सांगण्याच्या याच्यामध्ये माझं करपट पण आहे माझी फोडणी. आणि नंतर टाकायचं हे चिंचेचं पाणी. आता हे वरण चिंचेचं आहे ना, त्यामुळं चिंचेचं पाणी टाकलं, छान हलवून घ्यायचं.
नंतर टाकायचं याच्यामध्ये आपलं हे वरण. आता हे वरण पतलं पतलं चांगलं लागते. आणि नंतर जाते त्याच्यामध्ये आपलं मीठ, जसं लागते तसं मीठ. ओके. सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट्स आहे हे कांदा लसूण मसाला, अंबारीचा कांदा लसूण मसाला बस थोडंसं टाकायचा. ओके, झालं आपलं वरण. आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची. आपलं वरण रेडी झालं. छान असं आंबट वरण छान लागते भातासोबत. सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स राहिलं होतं आपला गूळ टाकायचा, कारण आंबट वरण आहे, चिंचेचं आहे, त्याच्यामुळं थोडासा गूळ टाकायचा. आंबट गोड वरण छान होतं. छान वरणाला इकडं उकळी येऊ द्यायची आणि छान उकळी फुटली वरणाला की गॅस आपला बंद करून टाकायचा. इथे पाहू शकता उकळत आहे वरण, नेमकंच आता उकळीला लागलंयच. थोडंसं उकळू द्यायचं याला, छान असं 2-3 उकळ्या फुटू द्यायच्या आणि नंतर गॅस बंद करायचा. बघू शकता छान असं उकळत आहे वरण. टेस्टी असं आंबट गोड वरण आहे. आता इथे बघा थोडा वेळच झाला, येऊन अर्धा तासच झाला कमीत कमी, आणि यांचे भांडणं सुरू झाले. आता तुझ्या विना करमे ना आणि तुझं माझं पटे ना, असं काहीतरी असतं यांचं. आत्ता झाला स्वयंपाक. स्वयंपाक म्हणजे काय पंचपक्वान्न नाही केलं, फक्त भातवरणच केलं. तर माझ्या पाणीपुरी खाऊन होती, त्याच्यामुळे फक्त भातवरणाची डिमांड होती सगळ्यांची. तर भातवरण झाला. बाकीचा खूप सारा पसारा आता आवडायचा राहिला, तो मी आवडते. चला तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.